अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीनं आयुर्वेद कॉलेज या ठिकाणी आमदार संग्राम जगताप यांचं टाळ मृदुंगाच्या गजरात स्वागत करण्यात आलं। अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने संग्राम जगताप यांचे आगळ्यावेगळ्या पद्धतीनं स्वागत करण्यात आलं। टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि भक्ती रसानं भरलेल्या वातावरणात आमदार संग्राम जगताप यांना वारकरी फेटा बांधून त्यांचा सत्कार करण्यात आला। तर यावेळी विना भेट उपक्रम राबवत समाजोपयोगी संदेश देण्यात आला। या प्रसंगी बालवारकऱ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत दिंडी सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला। टाळ मृदुंगाच्या निनादावर बालवारकरी एकाच ठेक्यावर नाचत होते। विठ्ठल रुक्मिणीच्या नामस्मरणानं आणि अभंग गायनानं परिसर भक्तिमय झाला होता। धार्मिक परंपरा, संस्कृती आणि वारकरी संप्रदायाचे संस्कार जपणारा हा सोहळा उपस्थितांसाठी विशेष आकर्षण ठरला। यावेळी हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे, पैलवान शिवाजी चव्हाण, हरिभक्त परायण ईश्वर महाराज कदम, हरिभक्त परायण तुकाराम महाराज कातोरे, हरिभक्त परायण राधाकिसन महाराज कातोरे, हरिभक्त परायण धनंजय महाराज ससे, हरिभक्त परायण अभंग महाराज सोमवंशी, हरिभक्त परायण ऋषिकेश महाराज खोसे, हरिभक्त परायण माधव महाराज कोरे, हरिभक्त परायण ईश्वर महाराज गडाख, हरिभक्त परायण श्रीराम महाराज अनारसे, हरिभक्त परायण देविदास महाराज बारसकर, शिवाजी पवार, पैलवान युवराज चव्हाण, बाळासाहेब लवांडे यांच्यासह बालवारकरी उपस्थित होते। तर यावेळी बोलताना हरिभक्त परायण संदीप महाराज खोसे म्हणाले की धर्म रक्षवया आटी करणे आम्हासी या संत वचनाप्रमाणे धर्मरक्षणासाठी कार्य करणाऱ्या आणि हिंदू संस्कृतीच्या जतनासाठी सातत्यानं प्रयत्न करणाऱ्या आमदार संग्राम जगताप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी वारकरी फडकरी दिंडी समाज संघटना एकत्र आली आहे। समाजातील अन्याय आणि अत्याचाराविरोधात ठाम उभे राहून सर्वसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी ते सातत्यानं संघर्ष करतात। धर्म, संस्कृती आणि परंपरा जिवंत राहण्यासाठी त्यांचं योगदान महत्त्वाचं असून समाजात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी ते कार्यरत आहे। वारकरी संप्रदायाच्या विविध प्रश्नांबाबतही त्यांनी वेळोवेळी पाठपुरावा करून आवाज उठवलाय। त्यामुळे वारकरी समाजात त्यांच्याविषयी विशेष आत्मीयता आणि आदराची भावना आहे असं त्यांनी सांगितलं। तर पैलवान शिवाजी चव्हाण म्हणाले, आमदार संग्राम जगताप हे वारकरी फडकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नासाठी वर्षभर संघर्ष करत असतात। वारकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांनी सातत्यानं भूमिका घेतली असून गोरक्षणासारख्या सामाजिक आणि धार्मिक कार्यातही ते नेहमी सक्रिय सहभाग घेतात। त्यांच्या या कार्याचा गौरव व्हावा आणि नव्या पिढीला वारकरी परंपरेचे संस्कार मिळावे या हेतूने वारकरी फडकरी दिंडी समाज संघटनेने बालदिंडी सोहळ्याचं आयोजन केलं। या माध्यमातून भक्ती, संस्कार आणि समाजसेवेचा संदेश देण्यात आलाय। मोठ्या धार्मिक उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात हा कार्यक्रम पार पडला असं त्यांनी सांगितलं। तर यावेळी उपस्थित विविध महाराजांनी आमदार संग्राम जगताप यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या सामाजिक, धार्मिक आणि जनहिताच्या कार्याचं कौतुक केलंय। बालवारकऱ्यांच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली असून वारकरी परंपरेचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविणारा हा उपक्रम असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली। तर टाळ मृदुंगाच्या गजरात, हरिनामाच्या जयघोषात आणि भक्तीच्या उत्स्फूर्त वातावरणात हा दिंडी सोहळा उत्साहात संपन्न झाला। मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन धर्मरक्षावया आटी करणे आम्हासी संतांच्या वचनाप्रमाणे आपल्या अहिल्यानगर शहराचे भाग्यविधाते आमदार विकास कामाबरोबर धर्मकाम आणि खऱ्या अर्थाने धर्म टिकला तर संस्कृती टिकेल आणि संस्कृती टिकली तर संस्कार होतील आणि या संस्कारातून उद्याचं नवीन असणारं नगर शहर घडणार आहे याची जाण ठेवून धर्मरक्षणासाठी हे सतत अग्रेसर असतात, कार्यसर असतात। कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर वर्म हे सर्वेश्वर पूजनाचे या नात्याने ते सर्वांचं अगदी पालन पोषण करतात आणि असे असणारे आमदार अकल्प आयुष्य व्हावे तयाचे या कुळा
माझी या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची वाधान हुकवणे काळी ही संत मंडळी सुखी असं ज्ञानोबा तुकोबारांच्या वचनात त्यांना आशीर्वचन देऊन थांबतो. रामकृष्ण हरी. अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझी या सकाळ हरीच्या दासा कल्पनेची बाधा न हो कवने काळी ही संत मंडळी सुखी असो. आज या ठिकाणी आपल्या अहिल्यानगरचे लाडके आमदार संग्राम भैया जगताप यांचा हा आज अभिष्ट चिंतन सोहळा आहे. त्या निमित्ताने आम्ही तमाम वारकरी आज त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. जन्मदिवस रोज अनेक लोकांचा राहतो, पण आज एक आमच्या धर्मरक्षकाचा या ठिकाणी जन्मदिवस आहे. आज आमच्या तमाम वारकऱ्यांवरती प्रेम करणारे निश्चितच एक योग्य आमदाराचा या ठिकाणी जन्मदिवस आहे आणि या न्यायाने आम्ही तमाम वारकरी आज या ठिकाणी त्यांना निश्चितच शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित आहोत. मी ज्ञानोबा तुकोबारांच्या चरणी एवढीच प्रार्थना करेल की भगवंताने ज्ञानोबारांनी तुकोबारांनी त्यांना अकल्प आयुष्य त्या ठिकाणी द्यावं आणि त्यांच्या हातून धर्माची, देवाची, देशाची, वारकरी संप्रदायाची सेवा घडो आणि निश्चितच त्यांना त्या ठिकाणी सातत्याने यश येवो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो. रामकृष्ण. शहराचे भाग्यविधाते, हिंदू धर्मरक्षक आदरणीय आमदार संग्राम भैया जगताप, आज आपण पाहतो या धकाधकीच्या जीवनामध्ये धर्मावर संकट येऊ द्या, वारकऱ्यावर संकट येऊ द्या, आज धर्मासाठी लढणारे आमदार संग्राम भैया जगताप यांचा अहिल्यानगर जिल्हा वारकरी फरकरी दिंडी समाज संघटनेच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला होता. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने हा जो सन्मान सोहळा आयोजित केलाय याच्यात आवर्जून सांगायला वाटतं की आज पाहतो आपण आमदार साहेब म्हणजे धर्माच्या कामासाठी, कुठलंही धर्माचं काम असू द्या, गोरक्षक असू द्या, अन्याय अत्याचार विरुद्ध लढणारा आपला अहिल्यानगरचे आमदार संग्राम भैया जगताप आज सर्व वारकऱ्यांच्या वतीने आज या ठिकाणी त्यांचा सन्मान संपन्न झालेला आहे. प्रतिनिधी मोहसिन शेख, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.